हा कीर्तनाचा मंडप म्हणजे साधा नाही. जे ते कीर्तनाची जागा ते पांडव मालक इथं उभा असतो. काही माणसं म्हणले निघालतो कीर्तनाला पण आलो नाही, काय म्हणले आलतो पण बसलो नाही, काय म्हणले बसलो पण मधनच गेलो धूर सहन झाला नाही, काही म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. येड्या तुझी चुकच नाही, तुझे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुला कीर्तन कळत नाही, तुला मंडपात बसवत नाही, यात तुझी चूक नाही. माऊली स्पष्ट सांगतात तुम्ही केलेलं पाप तुम्हाला कीर्तनाच्या मंडपात बसू देत नाही. सगळ्यात मोठं सत्य मी नाही म्हणत बरं. नामाचे विनमुख तोंडर पापिया हरी विन धावया तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आ. स्वतःचीच किंमत कळली नाही. काय पाप. पोलिसाला चोरानं धरलं. कुणाला हे कलियुग इथं असंच असतंय. पोलिसाला कोणी धरलं? चोरानं धरलं. आणि पोलीस घाबरत घाबरत सगळं सोनं नाणं पैसे चोरापाशी देऊन बायकोकडे गेला. बायको म्हणली काय झालं एवढं घाबराय? म्हणलं काय सांगू तुला, चोरानं धरलं. म्हणलं बायको म्हणली हणू का तुला? माझ्या बापानं पोलिसाला दिलं ना माझा नवरा चोराला भेटून आला. उद्या जगाला कळलं तर शेर घालतील लोक तोंडात. अरे बिनाकल्या पोलीस येतो तेव्हा लाखाच्या पोलीस काय भली मोठी मोठी हत्यार त्यांच्याकडे जीवाला घाबरून आलो पळून. ती म्हणली मूर्ख तुझ्याकडे बंदूक होती ना, ती काय गेली? म्हणलं लपून ठेवली ना तर चोरानं ती बी नेली असं. लाखवाय होती रे बामट्या. इतकी बिनाकली. लोकाला लाज नावाची गोष्ट नाही ना. आपण सगळेच नाक कापले तरी येत आहे म्हणतो, भजन करीत नाही पण स्वतःला शानेल समज. अक्कलवान सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तक वाचे. अरे पुस्तक वाचून तर खोकडाही शाना होतो. माणसात काय घेऊन बसले तुम्ही? मग आपण निर्लज्ज झालोय. कोडगे तुम्ही करा वटवट, मी आहे रामदाट. तुम्ही काय म्हणायचं ती म्हणा. आपण भजन कर. आपली कशी अवस्था आहे, एका म्हातारी समोरचा पिरू एका माणसानं चोरला. त्याला वाटलं म्हातारी ही काय पळून पळून पळणार आहे, पण म्हातारी बी किर्लोस्कर कंपनीची होती. म्हातारीनं असा पदर खावला पार्लेजीचा माल तिचा. अशी पार्लेजी वाटी पळत होती, अशी पळली भर बाजारात. त्या तरण्या बाण पोराला गाठलं, असा मारला, असा हाडला, कोल्हापुरीच्या 2 तुकडं झालं. तरी ह्या तटकुल्यानं पिरू दिलाच नाही. म्हातारी म्हणली मारून मारून कटाळी म्हणली कुठवर मारिता ह्या बिनलाजाला. ह्याला लाजच नाही तर काय, ज्याला नाही लाज त्याला दुनियाचं राज. आमची आई म्हणते अशी महाराज काम करायला पटकन नाही उठलं म्हणते त्याला काय असतंय, ज्याला नाही लाज त्याला दुनियाचं राज. आमच्या आईच्या मणीचं पुस्तकच काढणार आहे मी एके दिवशी. खतरनाक मणी म्हणते आमची आई. मग महाराज असं लाज नाही त्याला काय बोलावं म्हणते, कुठवर बोलावं, ज्याला लाजच नाही त्याला बोलावं तरी काय. पण म्हातारी आली माघारी. आपल्यासारखा सज्जन म्हणला, आपण सज्जनच महाराज. आपल्यासारखा सज्जनाला लाज वाटते का तुला? भर बाजारात म्हातारीचा एवढा मार खाल्ला, त्यांना बांध पोरगा तू 10-5 रुपयाच्या पेरूसाठी कष्ट करायचं, कमवायचं, घ्यायचा विकत पेरून खायचा. काहीच वाटत नाही का तुला? ती म्हणला मला काय वाटायचंय, माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली. अरे येड्या पण तुला मारून तुटली याची लाज आहे का तुला? आजची पिढी अगदी तशी झाली. स्वाभिमान वगैरे नावाची गोष्ट झाली. बहीण म्हणून वाईट वाटतं. कॉटरीसाठी कोंबडीसाठी कष्ट करा, कमवा, पैसे मिळवा, कोणाच्या पाठीमागे पुढे पळू नका. कार्यकर्ते व्हा पण मावळ्यांसारखे. काय ताकद नाही. स्वाभिमान कधी शिकला, कधी विचारच केला नाही का कुठल्या मातेत जन्माला आलो त्याचा. 56 लाख कोटीचं तत्व शंभूराजांना मुघल देत होतं. 42 दिवस राजे धडपडत होते. 42 दिवस झाडाच्या साली काढतात ना, तशा अंगाच्या साली काढल्या होत्या. औरंगजेबाने विचार करावा इनका तो मसीहा गया, अब इनको कौन वाली है. एका महिन्यात अख्खा दक्कन पायाशी घेईल असं स्वप्न बघणार औरंगजेब 9 वर्ष युद्ध करत होता. 9 वर्ष लढत होता, पण एकाहीकडे किल्ला शंभूराजाने मुघलांच्या हाती लागू दिला नाही. ताकदच्या शंभूराजा ते मुघलांच्या हाती गेले तरी कसे. जे आज लोक वागतात ते जुन्या काळात कोणीतरी वागलं म्हणून इतिहासाला कलंक लागला. 4-5 जमिनीच्या तुकड्यासाठी 2-4 पैशाच्या तुकड्यासाठी कोणीतरी गद्दारी केली. पण माझे शंभूराजे तुळापूर तीर्थक्षेत्रावर संगमाच्या ठिकाणी मुघलांच्या हाती येतात. 12 दिवस मारल्यानंतर सेनापती या औरंगजेबाकडे, जहापना 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 माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. जहापना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, इतने राजे देखे,
लेकिन इस शिवा के बच्चे के जैसे खुदा की नए कोला आज तक इस आंखों ने नहीं देखी। क्या बच्चा है, पाँव मरोड़े, हाथ मरोड़े, नाखून उखाड़े, जिस जिस जगह पे मारा उस जगह पे नमक लगाया, लेकिन उफ तक नहीं निकली। ना मूर्ख, जबान को लगाम दे, शत्रु की प्रशंसा कर रहा है इस औरंगजेब के सामने। जबान काट के हाथ में रख दो इसके, मौत की सजा दो इसको। शत्रु का गुणगान गा रहा है। तेवढ्यात ने बोलावा, जहां बना मौत भी मंजूर है। जिस आंखों ने शंभू राजे को देखा उसको जन्नत ही मिलेगी। ये तो इस बंदे को पता ही है। काय ताकद हो, 42 दिवस राजे तडपडताय। अरे मांसाचे तुकडे काढले, कुत्र्याला खाऊ घातलं, मारलं, पायाची बोट, हाताची बोट, नाकाचा शेंडा, जिभेचा तुकडा मारला माझ्या राजाचा। रोज एक अवयव कापला, रोज झालेल्या जखमेला तिखट मीठ चोळलं। 42 दिवस देखते शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता। सळई घेतली, आगेत घातली, तळपत सळई नजरेत घुसताना 2 बोटाचा अंतर है। आखिरी बार गुजराव संभा बात मान लो, जिंदगी से हाथ को बैठोगे, काय ऐकायचं? नजर झुका के बात कर संभा, तेरी नजर घुप रही है मेरे नजर में, इस नजर को लगाम दे। संभा मुगल सल्तनत का शहंशाह है औरंगजेब, किस बात का गुरूर है? जिंदगी बख्श दूंगा अगर नजर झुका के सलाम किया। छाती भुगवत नजर वर करून हसमुख चेहरा राजाने बोलावं, अरे हे नालायका, काय मानायचं ते मार, काय जीवाची लहलह करायची ते कर। अरे कुणाला घाबरवतोस? अरे मृत्यूच्याही डोक्यावर नाचणारा हिंदू धर्म आहे आमचा। अरे काळाची भीती घालतोस, काय मारायचं ते मार। सबंध श्वासात श्वास आहे, रक्ताचा शेवटचा थेंब आहे, सबंध हा शिवाचा छावा। तुझ्यासारख्या हलक्यात कुत्र्याजवळ नजर झोकावणार नाहीये। अरे मेलो तरी 72, पण जिथं जिथं शंभू राजाचा रक्ताचा थेंब सांडला ना, अरे विश्वास आहे या रक्तावर, तिथं तिथं नवीन शंभू राजे तयार होणार। हेच तर आमच्या हिंदू धर्माची ताकद आहे। कधीच असा विचार नाही केला की माणसाने जगताना स्वाभिमानाने जगावं। तरुण मंडळी, का ग तरुण पोरी, सीतेचा राम ऐकणारे आपण प्रेमासाठी आईबापाच्या नावाला कलंकला बाबा। काय रे दादा, विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध 5000 वर्षापूर्वी घडलं, ज्याचं नाव आहे महाभारत। कारण आहे स्त्रीची अवहेलना। 13 ते 14 माणसं फक्त विश्वात जिवंत राहिली। एवढं गहन युद्ध जर स्त्रीच्या अवहेलनेमुळे घडत असेल तर विचार करा, आपली वाईट नजर आपल्याला यशापर्यंत पोहोचवेल का? ही महाभारत ऐकणारी पोरं आपण बायानाच पारा। शाहिस्तखानाच्या लाल मल्हारच्या शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत आली। झापणा शिवा के मावले लड़की उठाली। शाहिस्तखान शत्रु पण बायकोला सांगताय, बेगम शिवा के मावले है, किसी गैरौत के सामने नजर उठा के बात नहीं करता, क्या बोल रही है? लड़की उठा ली। जबान देता है शाहिस्तखान, अगर शिवा के मावले लड़की उठा ली होगी तो जबान काट के हाथ में रख दूंगा। इतना विश्वास मुझे शिवा पे है। शत्रु सुद्धा विश्वास करतो ते व्यक्तिमत्व माझ्या शिवरायांचं। त्याचे वारसदार तुम्ही। कचकच कांदा लायकी आपली, हा देवाला सुद्धा बदनाम केलं रे, तुझ्यासाठी गेले, तुझ्यासाठी। अरे गवळण म्हणा ना, पण तिथं कलाकार वाईट नाहीत, कला वाईट नाही। पहिले लावणी व्हायच्याच की, एक लावणी बघा, लावणी बुलली अभंगाला, ताकद तिथं लावणीत। भजन मी असं नाही म्हणत, देवाचं नाव आहे ते। जुनी भजनं गोडच होती। लेकरांची सेवा केली सैतुआई, कस पांग फेडू कस तुझ्या उपकारा जगी तोड नाही। ओवाळी नजीब माझा सावळे विठाई विठ्ठला, माय बाप जन्मभरी सेवा तुझ्या बाबुराची, जन्म
त्याचा करती देशी विठ्ठला विठ्ठला बाबुले सगळी दुखी संसाराची बाबुले सगळी पाठीमाग राहिलेल्या दोनच्या तुम्हाला हे वाट जमत नाही का अवघड या भजन आहे रे तसे तेव्हा मी तुझं नाम मुखात घ्यावं आणि तू माझ्यात असावा आपुल्या संसाठी करोनी देवाने मला माझं करावं देवाने मला त्याचं करावं काय नवल आहे देव पाहावं पाहिलं मी त्याचं नाव घेतलं नीट ऐका देई म्हणजे मागत नाही देतोय हा विश्वास आहे विठ्ठल मला हा वर देतोय संचरोनी राही मी त्याचं नाव घेतलं आणि तो माझा झाला काय ताकद आहे फक्त मुखात त्याचं नाम आहे विठो पाय काही नमावं आणि तुझं काही सुख सर्व आयुष्यात तू मिळालास अजून काय पाहिजे कारण ज्याच्या सोबत देव आहे त्याला काही चिंता करायची गरज नाही अगदी तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी हो म्हणे ते करा माझे भार मुझे तुम्हा मी तुझं नाव घ्यावं तेरी मर्जी का मैं हूँ खुदा ओ मेरे अलबेली राम तेरी मर्जी का तेरी मर्जी का मैं हूँ खुदा मेरे अलबेली राम जो चाहे करा ले मेरे अलबेली राम तू पाहिजे ते कर अपयश किती वाट्यात यावं संकटानं कितीही त्रास द्यावा लोकांनी किती पाय खेचावे जगानं किती नाव ठेवावं फक्त पांडुरंगाने मस्तकावर हात ठेवावा जग जिंकायची ताकद यामध्ये निर्माण होते फक्त आशीर्वाद त्या पांडुरंगाचा असा गोड चिंतन सोहळा अगदी सामर्थ्याने संयोजक आयोजक नियोजक इतका गोड कीर्तन सोहळा करतात भाग्यवान आहे मी कीर्तन रुपये सेवा माझ्या पदरात पडली बाळमठ चरणाशी कुठलंही मंदिर नाही कुठलीही पालखी नाही तरी जिथे मी उभा आहे तिथं माझा देव उभा आहे हा विश्वास आहे डोळ्याचं पारणं फेडेल इतका सुंदर सत्य तुम्ही करता तुमच्या चरणावर शतशः प्रणाम या सत्यामध्ये खालीचा वाटा ज्याचा आहे माऊलींच्या विश्वासाने सांगताय